स्वातंत्र्य चळवळीचे पहिले क्रांतिकारी विनायकदाजी दामोदर सावरकर, लोकमान्य टिळक, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मराठी माणसांचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, ज्ञानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर, क्रिकेटचे लिटल मास्टर सुनीलजी गावस्कर, क्रिकेटचा देव भारतरत्न सचिनजी रमेश तेंडुलकर, भ्रष्टाचाराविरुद्ध लढा देणारे अण्णा हजारे, भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील, प्राणीमित्र बाबा आमटे, महात्मा ज्योतिबा फुले अशी अनेक नावं ही तुम्हाला पाहायला मिळतात. हा देखील योगदान अर्थातच नेहमी महाराष्ट्राबद्दल आपण सांगू. अलिबागचा उल्लेख मगाशी मी केला. शिवाजी महाराजांचे आरमार प्रमुख म्हणून कान्होजी आंग्रे याच भागातले तुम्हाला पाहायला मिळेल. सुप्रसिद्ध मूर्तिकार पद्मभूषण विनायकजी करमरकर यांचं योगदान अर्थात सासवणी परिसरामध्ये. महाराष्ट्रभूषण नानासाहेब धर्माधिकारी हे नाव आपल्या समोर येतं. भारताचे माजी लष्कर प्रमुख सरसेनापती जनरल अरुण कुमार वैद्य हे देखील आमच्या अलिबागचे. भारतरत्न सचिनजी रमेश तेंडुलकर यांचे वडील प्राध्यापक रमेशजी तेंडुलकर यांचं जन्मगाव अलिबाग. पापाभाई पठाण या मुस्लिम बांधवांनी हिंदू मुस्लिम ऐक्य आणि एकतेचा धडा देणारे गाव म्हणजे अलिबाग. तर आदिशजी बांदेकर जय मल्हार मालिकेतील खंडोबाची भूमिका साकारणे देवदत्त नागे. त्याचबरोबर सारेगमपा लिस्टर चायम्स मुग्धा वैशेपान यांचं गाव म्हणजे अलिबाग. वैयपान मैदानाकडे पहिला सामना. यावेळी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केले. मिडविकेटला शेतीशक चेंडूर जातात तोपर्यंत या ठिकाणी डावाची सुरुवात करणारे चंद्रकांत शेळके यांच्या बॅटमधून आलेला पहिला चौकार 4 धावांचे योगदान. गोलंदाज आहेत जयेंद्र कडू. यानंतर पुढचा सामना लौकिक स्पोर्ट्स उरण आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर या दोन संघात क्वालिफाईडची मॅच आहेत. वळी मैदानाकडे होताच होता. चेंडू खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेगला इथे डीप स्क्वेअरला शेतीशेक चेंडू येतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान इथे मिळते. 5 धावा धावपलकावर. मिनी कोकण पर्यटन शहर कुलाबा किल्ला हिराकोट किल्ला खांदेरी उंदेरी जलदुर्ग. कबड्डी हा खेळ अलिबागच्या रक्तात भिनलेलं गाव आणि बैलगाडी स्पर्धांचा अलिबाग हे गाव हे अलिबाग बद्दल निश्चितच योगदान तुम्हाला पाहायला मिळेल. दरम्यान पहिले षटक पॉवर प्लेचं. आता मात्र समोर फलंदाज तुम्हाला पाहायला मिळतो तो विनोद वाटकरे. वंडरबॉय अलिबागचा नेहमीच्या स्पर्धा त्याचबरोबर 40 क्रिकेट स्पर्धेमध्ये धनवीन अलिबाग संघाचं प्रतिनिधित्व करणारे अर्थातच समीरजी चौगळे सर या धनवीनचे पुरस्कर्ते आहेत. अनेक क्रिकेट स्पर्धा महाराष्ट्राच्या अगदी कानाकोपऱ्यात ते आपल्या खेळाडूंना घेऊन गेले. अनेक स्पर्धा त्यांनी जिंकल्या आणि आज गेले 3 दिवस आपण पाहतात की स्टेजवर न बसणारे अर्थातच समीरजी चौगळे सर यांचा मी उल्लेख करेन. दरम्यान हा चेंडू चांगला चेंडू इथे पाहायला मिळाला. बॅट चेंडूचा संपर्क इथे उरलेलं काम यष्टीशक पूर्ण करतोय. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता इथे पाहायला मिळाली. आपल्या माहितीसाठी आरसी ग्रुप आरसी बॉयज अलिबाग प्रथम फलंदाजी करतोय. अलिबाग एव्हेंजर्स हा संघ नाणेफेक जिंकली. प्रथम क्षेत्ररक्षण पटकावलं. पहिले षटक मार्ग संमेलनामध्ये असताना तर वळी आपण मैदानाकडे यावी. पुन्हा एकदा हा चेंडू खूप चांगली गोलंदाजी तुम्हाला पाहायला मिळेल. पहिले चेंडू चौकार निश्चित आला होता. जनार्दन कडू जयेंद्र कडू गोलंदाज जयेंद्र कडू आपल्या बॉलिंग मार्कवर आहेत. खरं तर 40+ क्रिकेट म्हणलं की क्रिकेटच्या स्पर्धा गाजवणारे अनेक खेळाडू या स्पर्धेच्या मधून पाहायला मिळेल. दरम्यान या ठिकाणी एक मोठा फटका मिड विकेटला येतोय. एक गगनभेदी गगनचुंबी षटका 6 धावांसाठी विनोद वाटकरीच्या बॅटमधून. नवगावचा एक वंडर बॉय ज्याला म्हणलं होतं काल कमलाकर दादले यांना आपण पाहिलं ज्यांनी 54 धावांची खेळी इथे सजवली आणि अंतिम सामन्याचा मानकरी इथे पाहायला मिळाला. सुपर 8 मध्ये जाणारे हे आपण दोन्ही सामने पाहणार आहोत. लौकिक स्पोर्ट्स उरण आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर या दोन्ही संघाच्या संघटनांनी पुढची नाणेफेक करण्यासाठी लगेच आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. धापलकर धावा येऊन पोहोचल्या त्या तब्बल 11 धावा. पाटील काका या ठिकाणी आरसी ग्रुप अलिबाग संघाचे पाटील काका या ठिकाणी अर्थात 12वे खेळाडू 12वे सदस्य म्हणून या ठिकाणी आले. एका बाजूला समालोचक काका मात्रे दुसऱ्या बाजूला पाटील काका हे योगदान तुम्हाला पाहायला मिळेल. काल मी त्याचा उल्लेखही केला होता की माझं नाव खरं तर दत्तात्रय म्हात्रे परंतु पनवेलकरांनी मला काका म्हात्रे नाव दिलं आणि तेच महाराष्ट्रामध्ये समालोचन करताना हे अर्थात पनवेलकरांचं खूप चांगलं योगदान आहे. दरम्यान यावेळी हा चेंडू लॉंग क्षेत्रामधून चेंडूला खेळलाय. अर्थात चेंडू सीमारेषा पुढे येतोय आणि विनोद वाटकरी मधून आलेला हा आणखीन एक अर्थात गगनभेदी गगनचुंबी षटकार 6 धावांसाठी 6 धावा मिळतात. षटक पहिलं इथे मात्र समाधान जनार्दन जयेंद्र कडू यांचं या षटकात आपण पाहिलं तर 17 धावा धावपलकार इथे नोंदवल्या गेल्या. महागडे षटक तुम्हाला पाहायला मिळालं. 107 धावा हा स्पर्धेचा धावांचा उच्चांक तुम्हाला पहिल्या दिवशी इथे पाहायला मिळाला होता.
फलंदाज या ठिकाणी विनोद वाटकरी खेळतोय. तब्बल 4 चेंडूचा सामना केला, 12 धावांचं योगदान दिलं. अर्थात चंदू चंदू शेळके या ठिकाणी खेळतात 5 या धावसंख्येवर. तर 17 धावा धापकावर गोलंदाजीमध्ये परिवर्तन होईल आणि नवीन षटक आपण या ठिकाणी पाहणार आहोत. गोलसाठी येतात देवेंद्र मोकल ज्याने पहिल्या सामन्यामध्येच खूप चांगली गोलंदाजी केली. पारगाव म्हणलं की आकाश चारेकर 19-22चा मानकरी म्हणून त्याचं नाव निश्चित आपल्यासमोर येतं. त्याचबरोबर त्याचे मामा दोन्ही ज्याने खरं तर त्यांना खूप चांगले योगदान नरेश गायकवाड आणि त्याचबरोबर सोन्या गायकवाड यांचं नाव आपल्यासमोर येतं. देवेंद्र मोकल देखील आपण पाहायला मिळतात. हे देखील चांगलं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. आणि संघनायक चा विचार आपण केला तर निनाद तारेकर हे पारगावचे. पारगाव मध्ये प्रचंड संख्येने क्रिकेट खेळलं जातं. आज पारगावचं नाव खूप मोठं आहे. आणि या दरम्यान गोलंदाज देवेंद्र मोकळ आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर मात्र चंदू शेळके खेळण्याची तयार आहेत. 5 या धावफलकावर 17 धावा पहिल्या षटकामध्ये. पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने देवेंद्र मोकळचा फुटा चेंडू. इथे मात्र पाहिला कार्पिसानी चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला. डिप्स करलेले क्षेत्ररक्षक चेंडूवर आहेत. तोपर्यंत मात्र सहजगत्या 1 धावेचं योगदान त्यामुळे 6 वैयक्तिक धावसंख्येवर. आणि आता मात्र स्ट्राईकला असतील विनोद वाटकरे. विनोद वाटकरेसाठी क्षेत्ररक्षक विराजचंद्र तुम्ही पाहिले तर अर्थातच एक क्षेत्ररक्षक इथे मात्र शॉर्ट पॉईंटला तैनात करण्यात आले. एक क्षेत्ररक्षक शॉर्ट कव्हरला घेतलं जातं. मिड ऑफ देखील तैनात केले गेले. लॉंग ऑफ आपण पाहू शकता. तर आजचे सामने हे अर्थात क्वालिफायचे 2 सामने सुपर 8 मध्ये जाणारे आपल्याला पाहायला मिळतील वडिया मैदानाकडे. यावेळी विनोद वाटकरने बॅट छापटल्या चेंडूला घेतलाय. पूलचा फटका इथे पाहायला मिळाला. चेंडू गेला मिड विकेटला. आणखीन एक मोठा फटका गगन षटकार 6 धावांसाठी. आणि अर्थात सलग 3 षटकार त्यांच्या माध्यमातून आपल्याला खेळताना पाहायला मिळाले. मागच्या षटकात 2 आणि या षटकात 1 असे तब्बल 3 षटकांच्या माध्यमातून खेळतो. वैयक्तिक 18 धावसंख्येवर आणि धावफलकात वाढ होते ती 24. तर आजचे हे 2 सामने आज खेळले जातील. त्याच्यामध्ये दोन्ही सामने हे क्वालिफायर म्हणजे सुपर 8 मध्ये जाणारे सामने. पाहूया या सामन्याचा विजेता सुपर 8 मध्ये दाखल होईल. त्यानंतर लौकिक स्पोर्ट्स उरण आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर यांच्यामध्ये जी लढत तुम्हाला पाहायला मिळेल पुढच्या सामन्यानंतर. हे 2 संघ या ठिकाणी अर्थात सुपर 8 मध्ये जातील. दरम्यान हा चेंडू सोयीचा इशारा येतोय. 1 धावेचं आणखीन एक योगदान मिळते. 25 धावा धावफलकावर. षटक क्रमांक 2 मार्गस्थ मैदानी 5 षटकांचा सामना. देवेंद्र मोकल यावेळी कुलाबा अलिबाग एंडकडून आपल्या गोलंदाजी मार्कवर आणि विनोद वाटकरे 18 धावसंख्येवर. हा चेंडू मात्र सुरेख परंतु पंचांनी नो बॉल घोषित केलाय. कारण उंची ते पाहिले गेले पंचांच्या माध्यमातून आणि नोबॉलच्या माध्यमातून विनोद वाटकर यांना मिळाले जीवदान तुम्हाला पाहायला मिळालं. पॉईंटला सुंदर क्षेत्ररक्षण घेतलं गेलं होतं परंतु नो बॉल. आणि पुढचा चेंडू मात्र फ्री हिट. पॉईंटच्या क्षेत्ररक्षण हातून कोणती चूक झाली नव्हती. लाजवाब क्षेत्ररक्षण तुम्हाला पाहायला मिळालं. जयेंद्र कडू यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण इथे केलं होतं. जीवदानाचा फायदा या ठिकाणी पाहूया. विनोद वाटकरे उचलण्याचा प्रयत्न करतात. चेंडू कार्पेसाने खेळला. चेंडू गेला तो लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक चेंडू येतोय दुसरी धाव घ्यायची मनस्थितीमध्ये मध्ये बॅकअपला क्षेत्ररक्षक इथे पाहायला मिळतो. तो शॉट अर्थातच सिलिमोड आपला 1 धाव आणखीन धावफलकावर. तर हे 2 सामने आजच्या दिवसातले पाहायला मिळेल. आज खबरदार 40+ गेले 2 दिवस चालू असलेली क्रिकेट स्पर्धा त्यामुळे 40+ खेळाडूंचं वयाकडे पाहता देखील आमच्या आयोजकांनी या ठिकाणी निर्णय घेतला की उद्या आजचा दिवस त्यांना आपण विश्रांतीचा सल्ला देऊया. आणि दरम्यान हा चांगला चेंडू. त्यानंतर आपण उद्या सोमवार 4था दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून उद्या सुपर 8चे सामने त्यानंतर उपांत्य फेरीचे सामने आणि अंतिम सामना अर्थात मेगा फायनल आणि बक्षीस वितरण समारंभ असे एकूण 4 दिवस ही क्रिकेट स्पर्धा. हे चांगलं समीजी चौंगे सरांच्या माध्यमातून आणि आयोजकांच्या माध्यमातून घेतला निर्णय. यावेळी हा चेंडू मिलान क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला. बॅट चेंडूचा संपर्क तितकाच नव्हता आणि इथे अर्थातच धावफलकात धावा. मैदानाकडे आपण वळूया. डावकर फंडच आहे चंदू शेळके.
सरीगावचा हा खेळाडू दरम्यान यावेळी मात्र बॅटच्या पट्ट्यात चेंडू घेतला आणि चेंडूला भिरकावून दिलं. लॉंग ऑन सीमाच्या पुढे आलेला आणखीन एक मोठा फटका, षटकार 6 धावा. 6 धावांचं योगदान इथे मिळालं. धावफलकावर वाढ होते. धावफलक जाऊन पोहोचते आमचे सिद्धू सांगतायत, सिद्धू पाटील. एक 33 धावा धावफलक इथे पाहायला मिळाला. 2 षटकं तुम्हाला इथे पाहायला मिळाली आणि प्रतिषटकाचा आपण या ठिकाणी जर विचार केला तर अर्थातच 33 धावा धावफलकर आल्यात. म्हणजे प्रतिषटक इथे धावा धावफलकर आल्यात त्या 16.50च्या सरासरी. षटक पहिले षटक आपण पाहिलं होतं ते जयेंद्र कडूचं, ज्याने 17 धावा दिल्या होत्या. तर देवेंद्र मोकल यांनी देखील या षटकात 16 धावा दिल्या. त्यामुळे दोन्ही षटकं ही महागडी षटकं तुम्हाला पाहायला मिळाली. फलंदाज चंदू शेळके खेळतोयत. एक षटकार आणि चौकारच्या माध्यमातून 12 धावांचं योगदान दिलं. विनोद वाटकर यांनी आतापर्यंत 3 षटकांच्या माध्यमातून 19 धावांचं योगदान दिलं. सिमेंटची अतिशय चांगली खेळपट्टी आणि त्याचबरोबर एक चांगलं मैदान म्हणजेच क्रीडाभवन अलिबाग या स्पर्धेच्या माध्यमातून जर तुम्ही पाहिलं तर बऱ्याच जणांचा हातभार या ठिकाणी लागला. पहिले म्हणजे आमचे सर्वांचे लाडके अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांतजी नाईक साहेब, ज्याने ज्या शुभ हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन समारंभ संपन्न झालं. त्यानंतर समीरजी चौगळे, बाळा पाटील सर, विकासजी दांबळे, सागरजी पाटील, राकेशजी चव्हाण अलिबाग तालुका 40+ अध्यक्ष आहेत. संचितजी म्हात्रे साहेब अलिबाग शहर अध्यक्ष 40+ आणि सहकारी अमरजी वाडे, या सगळ्यांचं आम्ही अर्थातच या ठिकाणी आभार व्यक्त करतो की 4 दिवसीय क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. या स्पर्धेसाठी सामनावीर म्हणून कॅप वॉरियर्स पेजारी परेशजी चवरकर, सोसायटीच्या पाऊस चाहत नरेशजी सावंत पुणे यांच्यामध्ये दिला जातोय. प्लेअर ऑफ द डे प्रत्येक दिवसाला एक चांगला खेळाडू ज्याला प्लेअर ऑफ द डे असं म्हटलं जातं सायकल आहे. समीर शेठजी पाटील साहेब, सिद्धी कंट्रक्शन कुर्लू यांच्या माध्यमातून उत्कृष्ट फलंदाज आणि गोलंदाजसाठी LED TV मंदारजी गडकरी, मंदार गडकरी असोसिएट यांच्या माध्यमातून पाहायला मिळाल्यात. आणि मालिकावर म्हणून अर्थातच मोटार बाईक हे मोठं योगदान तुम्हाला पाहायला मिळतं. विशेष सहकार्य देखील या स्पर्धेला पाहायला मिळतं. मँगो लिप रिसॉर्ट अलिबाग, उदय तरकर, सिद्धी कंट्रक्शन कुरुळ, समीर शेठजी पाटील, प्रफुल्लजी मोरे सर, सरपंच गुरुगांत रेवदंडा, गणेशजी गावडे सरपंच वेशवी ग्रामपंचायत, संजयजी पाटील. दरम्यान या ठिकाणी नाना पवार यांचा हा पहिला चेंडू इथे मात्र मिडविकेटला खेळण्याचा प्रयत्न इथे केला गेला. 1 धावेचे योगदान विनोद वाटकर मिळते. 1 धाव्याने विनोद वाटकर यांची धावसंख्या आपल्याकडे जाऊन पोहोचते ती 20. संजय पाटील बॉस अर्थात मानगर 40+ अध्यक्ष आहेत, ज्यांचा संघ आज सुपर 8मध्ये काल आपल्याला दाखल होताना पाहायला मिळाला. विजय मामा खारकर सर, उलवेनवड गौरी स्पोर्ट्स आणि अण्णा गावडे सर 40+ अध्यक्ष रसानी, या सर्व मान्यवरांनी या स्पर्धेसाठी खूप चांगले योगदान दिलं. या सर्वांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. आणि क्रिकेटच्या कुरुक्षेत्रावर चेंडूपळच्या युद्धाकडे पुन्हा एकदा आपण वळूया. 30 षटक मार्गस्थ नाना पवार एक मोठं नाव आहे क्रिकेट विश्वामधलं, ज्याने तरुणपणातल्या क्रिकेट स्पर्धा गाजवल्याच, पण आता ते 40+च्या माध्यमातून खूप चांगले योगदान दिले. पनवेल गावाचे अर्थात तारा हे ज्यांचं गाव, ताराजवळचं एक गाव त्यांचं निश्चित पाहायला मिळालं. दरम्यान यावी स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न केला. 1 धाव आणखी धावफलकार नोंदवली. पंचांच्या भूमिकेत नाना पवार यांचं खूप चांगलं योगदान रायगड जिल्ह्यामध्ये पाहायला मिळालं. एक धावेचं आणखीन योगदान मिळालं. विनोद वाटकरे नवगावचा हा खेळाडू आहे. क्षेत्ररक्षण विरचना 30 षटकामध्ये तुम्ही पाहिलं तर एक गली क्षेत्ररक्षण पाहत आहे, शॉर्ट पॉईंट आहे, शॉर्ट कव्हर, एक अर्थात लॉंग ऑफ विरचना ऑफ साईडला असताना विनोद ॲक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न खेळत होते तुम्ही पाहिलेत विनोद वाटकरीची. आणि सरळ बॅटला चेंडूचा स्पर्श झाल्यावर पंचांकडे न बघता या ठिकाणी एक मोठा खेळाडू आहे, महाराष्ट्रातला गाजलेला खेळाडू, ज्याने क्रीज सोडलं. आणि अशा प्रकारे या ठिकाणी विनोद वाटकर यांची खेळी मात्र संमत होती, ज्याने तब्बल 3 षटकांच्या माध्यमातून धावांचं योगदान दिलं ते 20. आणि हा पहिली सफलता इथे मात्र मिळते ती अर्थातच यावी अलिबाग एव्हेंजर्स या संघाला. 1 गडी बाद धावफलकावर धावा आल्या त्या 35 धावा धावफलकावर. 20 धावांची एक चांगली खेळी या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. काल कमलाकर दादे यांचं जर आपण योगदान पाहिलं तर त्यांनी तब्बल 54 धावांची जबरदस्त खेळी पाहायला मिळाली होती. 40+चं क्रिकेट इतकं आज पुढे गेलं की बरेचशा लोकांनी टीव्हीच्या माध्यमातून किंवा अर्थात यूट्यूबच्या माध्यमातून पाहताना असं पाहिलं देखील, प्रतिक्रिया देखील दिल्या की असं कधी वाटत नाही की हे लोक 40+चं क्रिकेट, तर इतकी ताकद या आपल्याला पाहायला मिळतं. त्या चौकार षटकारची नोंद ते करतात, हे योगदान आणि हे खरं तर या स्पर्धेची यशस्वीता अर्थातच पाहायला मिळाली. वळूया नवीन पंटाच मैदान येतो. शोहेब मानगावचा हा सुपुत्र आहे. शोहेब
माणगाव, पोलादपूर, महाड या परिसरामध्ये अतिशय चांगले योगदान या खेळाडून दिले. दरम्यान नानाची या ठिकाणी पहिला चेंडू खेळला आहे. शेतीचे चेंडू येतोय वाईडिश लॉंग ऑफला. तोपर्यंत एक धाव आणि शोएब यांनी आपलं खातं उघडलं एका धावेने. संघाची धावसंख्येत पुन्हा एकदा वाढ होते. 36 धावा धाबळकावर आणि आता मात्र डावखुरा फंडास या ठिकाणी चंद्रकांत शेळके ओमसाई सरई या संघाचं प्रतिनिधित्व करणारा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळतो, जो खेळतोय डावखुरा फंडास आहे, ज्याने एक षटकारी चौकाराच्या माध्यमातून 13 धावांचे योगदान दिले. क्षेत्रक्षण या ठिकाणी थोडंसं फैलावलं गेलं. मोठा फटका अर्थात डीप स्क्वेअर लेग मधून चेंडूला भिरकावून दिलाय. इथे मिड विकेट आणि स्क्वेअर लेग मधून आलेला चंदू शेळके यांच्या बॅट मधून आणखीन एक 6 धावांचे योगदान. 41 धावा धाबळकावर, 42 धावा धाबळकावर. अर्थातच शॉर्ट पिच चेंडू क्रिकेटमध्ये नेहमी आकुटबे चेंडू एक मागडे ठरतात, कारण फलंदाज त्या ठिकाणी ताकदवर फटके इथे पाहायला मिळतात. नाना पवार तयार. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. लॉंगॉफला शेतीच्या चेंडूवर इथे मात्र झेल तिसऱ्या प्रयत्नात झेल सोडला गेला आणि फलंदाजाला अर्थात शेळके यांना या ठिकाणी जीवदान मिळालं. षटक मात्र समाप्त होते. नानांचं षटक आपण पाहिलं. नाना पवार ज्यांनी या षटकात एकूण धावा खर्च केल्या त्या 10 धावा एक फलंदाज बाद करण्यामध्ये ते यश ठरले. विनोद वाटकरे यांना मैदानातून परतवलं होतं, ज्याने 3 षटकांच्या माध्यमातून 20 धावांचं योगदान दिलं. 3 षटकांची सांगता आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धाबळका धावून पोहोचल्या त्या 43 धावा धाबळकावर. चला यानंतर लौकिक स्पोर्ट्स उरण आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर, चला दोन्ही संघनायक या ठिकाणी आपण आला असेल तर लगेच संपर्क साधा. आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आयोजकांच्या भूमिकेमध्ये तुम्ही पाहिलं तर आता अमरची वाडे सरांचं देखील खूप चांगलं योगदान पाहायला मिळालं. स्वतः ते खेळाडू देखील आहेत आणि त्यांचं योगदान या स्पर्धेसाठी खूप चांगलं मिळालं. तर 3 षटकं समाप्त झालीत. अजून खेळाची 2 षटकं बाकी आहेत आणि गोळीसाठी पुन्हा एकदा यावेळी आपण पाहू शकता गोलंदाज जयेंद्र कडू वैयक्तिक दुसरं षटक घेऊन पहिल्या षटकात त्यांनी धावा खर्च केल्या होत्या त्या 17. पण या षटकात कशा प्रकारची गोलंदाजी करतात. समोर मात्र डावखुरे फंडाज आहे. डावखुरे फंडाज अर्थात आक्रमक असे नेहमी पाहिलं जातात. चंदू शेळके यावेळी तयार आहेत. पंचाच्या डावीकडून उजव्या हाताने यावेळीचा चेंडू आमच्या मिड विकेटला अर्थात आमच्या समर्थन कक्षामध्ये एक शानदार फटका. चंदू दादा जरा आम्हाला सांभाळा, कारण या ठिकाणी आम्ही पाहिलं छोटा मुलगा बसलाय, 12वा खेळाडू आहे. सक्षम निनाद तारेकर अर्थातच या ठिकाणी एक कॅप्टनचे आमच्या संघाचे या संघाचे संघनायक आहेत. त्यांचे सुपुत्र या ठिकाणी 12वे खेळाडू म्हणून या ठिकाणी आलेत. बॉल कदाचित त्यांच्या लागू शकला असता, हरकत नाही आहे, कारण याच्यातून खरे तर धडे मिळतात आणि सक्षम देखील पुढे जाऊन एक चांगला पारगावचा चांगला खेळाडू बनू शकेल. काय वाटतं आकाश तारेकरने 19 बाईक तुझ्या गावातल्या त्या नावावर पाहायला मिळालं, त्या आकाश तारेकरबद्दल काय म्हणशील? जाऊया मैदानाकडे. यावेळी बॅकफुटवर गेले, चेंडू खेळण्याचा प्रयत्न केलाय. बॅकफुट स्क्वेअर क्षेत्रामध्ये शेतीचे चेंडू येतात तोपर्यंत 1 धावेचं योगदान. मैदानाकडे वळूया. गोलंदाज पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग मार्कवर. समोर मात्र माणगावचा हार्ड फलंदाज अर्थातच शोएब 3ऱ्या क्रमांकावर या ठिकाणी पाहायला मिळतात. तो अर्थातच यावेळी RC ग्रुप बॉईज अलिबाग संघाकडून फलंदाजी करत असताना दरम्यान यावेळी हलकसा चेंडूला खेळलाय. चेंडू जातोय तो मिड विकेटला, शॉर्ट मिड विकेटला शेतीशी चेंडू येणार तोपर्यंत 1 धाव आणखी धाबळकर इथे नोंदवली आणि धावा धाबळकर आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाला. सिद्धू सांगतायत 51 धावा, अर्धशतक धाबळकर नोंदवले ते RC बॉईज अलिबाग संघाचं. 1 गडी बाद 51 धावा धाबळकावर. पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या बॉलिंग मार्कवर आहेत. छोटा रनअप आहे जयेंद्र कडू. यावेळी हा चेंडू चांगला फलंदाजाला हुंकावणी दिले, कारण गुडलेग स्पॉटवर चेंडू पडला. या ठिकाणी टप्पा
निश्चितच चांगला होता. फलंदाजांनी मात्र प्रयत्न केला हवेतून खेळण्याचा. बॅट चेंडूचा संपर्क येत नाही. उरलेलं काम यष्टीषक पूर्ण करतोय आणि धाव चेंडूचे पुन्हा सांगता पाहायला मिळाले. षटक क्रमांक 4 मार्गस्थ मैदानामध्ये. आता जे चेंडू हवेत आहे इथे मात्र आपण पाण्यात मिडऑफ क्षेत्रामध्ये क्षेत्रक्षक चेंडू येतोय. झेल मात्र इथे सुटतोय. जीवदान इथे मिळालं आणि 2 धावा सहजगत इथे धावफलकावर नोंदवल्या गेल्या. 53 धावा धावफलकार आल्यात. जीवदान आणि क्रिकेट याचा फार मोठा जवळचा संबंध नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. कारण क्रिकेटच्या विश्वामध्ये 3 खेळाडू असे मोठे खेळाडू होऊन गेले ज्यामध्ये ग्रॅहम घोष यांचं देखील निश्चितच आपण वर्णन करूया, ज्याने खूप चांगले योगदान दिलं. झेल सुटल्यानंतर मैदानाकडे पुन्हा एकदा वळूया पुढच्या चेंडूसाठी. दरम्यान हवेत आहे मिड विकेटला सुंदर झेल आणि क्षेत्ररक्षक या ठिकाणी निनाद तारेकर. तर निनाद तारेकरने एक सुंदर झेल घेतला. काय सांगशील या झेल बद्दल? चांगली झेल घेतली. चांगली झेल घेतली आणि नक्कीच मगाशी तुला प्रश्न विचारला आकाश तारेकर बद्दल तू काय म्हणशील? आकाश तारेकर चांगला खेळतो. तो महाराष्ट्रात 2ऱ्या नंबरवर आहे जास्त बाईक घेण्यात. क्या बात आहे. सक्षमच्या माध्यमातून ही प्रतिक्रिया तुम्हाला पाहायला मिळाली. 7वीत शिकणारा हा सक्षम निनाद तारेकर या ठिकाणी पाहतात 12वा खेळाडू आहे. आणि खरं तर छोट्या मुलांनी माईकवर बोलणं आवश्यक आहे. कारण क्रिकेटच्या विश्वामध्ये जर तुम्हाला समालोचक बनायचं असेल तर साधारणतः छोट्या वयामध्ये तुम्ही चांगलं योगदान देणं आवश्यक आहे. आम्ही मात्र थोडेसे लांब राहिलो होतो. 40 नंतर पनवेलमध्ये अर्थात नेरेपाडा इथे अचानक समालोचन करण्याची संधी मिळाली. प्रथमच माझ्या आयुष्यात मी माईकला सामोरं गेलं आणि ते पनवेलकरांचं योगदान मी कधी विसरू शकत नाही. आज महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये समालोचन करताना खूप मोठा आनंद होतो आणि पनवेलकरांचा उपकार मी कधी विसरू शकत नाही. वळूया मैदानाकडे. गोलंदाजीसाठी निनाद तारेकर येतोय. 4थं षटक आपण इथे पाहिलं. या षटकात धावा धावफलकार आता आपण राहिल्या 53 धावा. षटक होतं ते जयेंद्र कडूचं. त्या षटकात त्याने एकूण 10 धावा खर्च केल्या आणि एक फलंदाज बाद केला. अंतिम षटक मारधारी षटक ज्याला म्हणलं जातं. इथे फेकण्यासाठी गोलंदाज तयार आहेत निनाद तारेकर, यांनी मगाशी सुंदर झेल घेतला होता. संघनायक या संघाचे पंचांच्या उजवीकडून डाव्या हाताने पहिला चेंडू. इथे मात्र आपण पाहता चेंडू जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये. अर्थात या ठिकाणी कव्हर पॉईंटला 1 धावेचं योगदान मिळते. 56 धावा धावफलकावर 54. 2 फलंदाज 1 फलंदाज गमवण्यात आली. धावसंख्या दोन पाहतात. शोएब वैयक्तिक 3 या धावसंख्येवर मात्र धावकर फलंदाज चंदू शेळके बाद झाले होते आणि नवीन फलंदाज मैदानामध्ये या ठिकाणी नयन थळी करंजा गावाचा हा खेळाडू. दरम्यान शोएब या ठिकाणी पुन्हा एकदा घोषित क्षेत्र 1 धावेचं योगदान इथे मिळेल शोएबला. शोएबच्या धावसंख्येत 1 बदल. त्याची वैयक्तिक धावसंख्या 4 आणि संघाची धावसंख्या 55 धावा धावफलकावर. 2 गडी बाद 55. सुरुवात चांगली केली होती ती विनोद वाटकरे आणि त्याचबरोबर चंदू शेळके बाद झाले. वैयक्तिक 29 ज्यामध्ये 14 चेंडूंचा त्यांनी सामना केला. 1 चौकार आणि 3 षटकांच्या मध्ये थोडी सजवली होती. दरम्यान पुढील चेंडूसाठी पुन्हा एकदा हवेतून खेळलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवर आहे. कोणती चूक करत नाही. सुरेख झेल घेतला गेला आणि 3रा फलंदाज या ठिकाणी मात्र RC बॉयज अलिबाग या संघाने गमावला. क्षेत्ररक्षक होते चेंडूवर. या ठिकाणी सुंदर क्षेत्ररक्षण केलं आणि या ठिकाणी आपण पाहिलं निनाद तारेकर यांना हे पहिलं यश मिळालं. वाढत्या धावसंख्येत लगाम घालण्याचा प्रयत्न तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलकात धावा येऊन पोहोचल्या त्या 55 आणि नवीन फलंदाज या ठिकाणी मात्र शोएबची जागा घेण्यासाठी मैदानामध्ये येतोय अप्रेश खोत. थळचा अप्रेश खोत. अप्रेश खोत थळ गावाचा रहिवासी या ठिकाणी मैदानामध्ये येतोय. 5व्या क्रमांकावर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. चला पुढचा सामना लौकिक स्पोर्ट्स उरण आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर आपण नाणेफेडला यायचं आहे. आज 2 सामने तुम्हाला आजच्या दिवसामध्ये आपल्याला पाहायला मिळतील. उद्या मात्र आपण पाहतात आयोजकांनी 45च्या खेळाडूंना विश्रांती दिली कारण वयाचा त्यांनी अंदाज घेतला. एक चांगला निर्णय त्यांनी घेतला आणि उद्या मात्र सुपर 8 म्हणजे अंतिम 8 आणि त्यानंतर सेमीफायनल आणि फायनल हा सामना पाहायला मिळतील. कट केल्या चेंडूला पुन्हा एकदा नवीन फलंदाजांनी अर्थात 1 धावेचं योगदान मिळते. 1 धावेने आपलं खातं उघडलं. 1 धावेने 56 धावा धावफलकावर. 3 फलंदाज गमावल्यानंतर धावफलक धावा आल्यात RC बॉयज अलिबाग संघाच्या. पंचांच्या उजवीकडून निनाद तारेकर डावखरे गोलंदाज आहेत. पुढे सरसावलेत. या विटीप एक्स्ट्रा कव्हरला खेळण्याचा प्रयत्न केलाय.
कव्हरहून शेते चेंडू घेतोय, प्रयत्न आटोक्यात करण्यात आला पण चेंडू थांबू शकले नाही. चेंडू सीमारेषे पलीकडे आला. एक शानदार अर्थातच चौकार 4 धावांसाठी. 60 धावा धावफलकावर. चौकार या ठिकाणी मिळतो. तो फलंदाज अप्रेश खोत थळचा खेळाडू 4 धावांनी आपलं खातं उघडतोय. 60 धावा धावफलकावर. क्षेत्रक्षेत्रामध्ये बदल केला जातोय. या ठिकाणी एक क्षेत्ररक्षक आपण जर पाहतात तर सागर पाटील या ठिकाणी आणला जातोय. ते अर्थात गली क्षेत्रामध्ये पॉईंटला क्षेत्ररक्षक आहे. संतोषजी म्हात्रे या ठिकाणी आपण शॉर्ट कव्हरला डीप एक्स्ट्रा कव्हर आणि मिड ऑफ ही रचना ऑफ साईडला असताना वळीया मैदानाकडे पुढचा चेंडू पुन्हा एकदा त्याच दिशेला 1 धावेचे फक्त योगदान मिळेल आणि अशा प्रकारे 1 धावेने धावफलकावर वाढ होते. 61 धावा धावफलकावर आल्या त्या आरसी बॉईज अलिबाग संघाच्या. खरं तर हा महत्त्वाचा सामना आहे. यातील संघ जो विजेता होईल सुपर 8मध्ये प्रवेश करेल. निनाद तारेकर यांचं एकदम योगदान जर आपण पाहिलं, चांगली गोलंदाजी यांनी केली आणि षटकाचा विचार केला. निनाद तारेकर यांनी एक विकेट देखील प्राप्त केले. 8 धावा दिल्या आणि एक चांगली गोलंदाजी पाहायला मिळाली. काय म्हणशील तुझ्या वडिलांबद्दल? निनाद तारेकरने चांगली गोलंदाजी केली, काय सांगशील? चांगले खेळतात पप्पा. चांगले खेळतात पप्पा. मग तुझं देखील स्वप्न असेल ना की मला देखील टेनिस विश्वामध्ये खेळायचं आहे, उद्या पुढे जाऊन मी लेदर विश्वात खेळेन, आकाश तारेकर यांचा रेकॉर्ड ब्रेक 19 बाईकचा देखील करेन. काय वाटतं तुला या तुझ्या स्वप्नाबद्दल? हो. तर पहा, आकाश तारेकरच्या पुढे जाऊन निनाद तारेकर आपण ऐकलं असेल, आपला मुलगा या ठिकाणी स्वप्न पाहतोय. निश्चितच तुम्ही वडील आहात आणि तुम्ही ती अर्थातच चांगलं योगदान तुम्ही देण्याचा प्रयत्न कराल. तर या ठिकाणी खेळाचं सत्र समाप्त झालं. 61 3 गडी बाद धावा केल्यात. 62 धावांचं लक्ष समोर आहे. 5 षटकांचा सामना आहे. 62 धावा 5 षटक याचा आपण विचार केला तर या ठिकाणी 12.40च्या सरासरी ही धावसंख्या धावफलकावर या ठिकाणी नोंदवायची आहे. ती अलिबाग या संघाला. नाणेफेक होईल लौकिक स्पोर्ट्स उरण आणि प्रदीप स्पोर्ट्स साखर या 2 संघामध्ये. आणि जेव्हा खेळाचं दुसरं सत्र सुरू होईल तेव्हा अलिबागचा एक अतिशय गोडाबाज, ज्याने खरं तर हॉटेल मॅनेजमेंटच्या माध्यमातून मॉरिशसमध्ये ते दाखल झाले होते. आपलं शिक्षण नोकरी त्यातले संपवून ते पुन्हा भारतामध्ये दाखल झाले. खरं तर अलिबागचे रहिवासी आहेत आणि एक चांगलेच अर्थात MD ग्रुप्स अलिबाग संघाचे एक अतिशय चांगले अष्टपैलू खेळाडू, ज्याने गेले 3 वर्ष तुम्ही MD ग्रुपच्या माध्यमातून गोलंदाज म्हणून त्यांना निश्चित योगदान पाहिलं असेल. तर त्यांचा आवाज आपण ऐकूया. पार्थ घरत यांचा. ओव्हर टू पार्थ घरत. धन्यवाद. धन्यवाद काका म्हात्रे. त्याच दरम्यान आपण पाहतोय की धावफलकावर 61 धावा लागल्या. जिंकण्यासाठी 62 धावांची गरज आहे. नक्कीच माफक असं आव्हान म्हणता येईल, कारण की धावा डिफेंड होऊ शकतात, पण जर आपण मैदानाचा 2 दिवसाचा विचार केला ना मित्रांनो, तर 60 इज अ नथिंग. 5 षटकामध्ये 60 धावा हे नथिंग आहे. बिकॉज आपण जर पाहिलं तर पहिल्या दिवसात 100 धावा लगभग चेस झाल्या होत्या, 90 धावा चेस झाल्यात, 82 धावा सुद्धा चेस झाल्यात. नक्कीच कालच्या दिवसात सुद्धा 70-75 धावा इझिली चेस होत होत्या आणि आता पुन्हा एकदा तब्बल 62 धावांचं आव्हान दिलंय.
त्याच दरम्यान जर आपण पाहिलं 62 धावांची गरज आहे मित्रांनो, 62 रन्स निडेड. जर आपण कालच्या मैदानाचा विचार केला तर 60-70 इझिली चेस होत होत्या. आता मात्र माफक आव्हान आहे, पण आपण पाहतोय गोलंदाजी मार्गावर कोण आलाय, ज्याने तब्बल 25 वर्ष हे मैदान गाजवलंय. असा रुपेश भाबी, मॅन फ्रॉम थर्ड, ज्याने कित्येक वर्ष हे मैदान गाजवलं, ज्याने फिरकीच्या गोलंदाजीवर भल्या भल्यांना नाचवून सोडलंय, असा रुपेश भाबी मैदानात आलाय. अंपायर सिग्नल देतोय, लेट द बॅटल बिगिन्स. 62 रन्स needed in 30 deliveries. पहिला चेंडू आलाय. नक्कीच आपण पाहिलं बॅट्समन जरीचा बाहेरील चेंडू, इट्स अ वाईड डिलिव्हरी. जर आपण पाहतो रुपेश भाबी ऑफ कट, लेग कट, ऑफ ब्रेक, लेग ब्रेक आणि वेगवान चेंडू, या पद्धतीचे चेंडू टाकण्यासाठी तो नक्कीच ओळखला जातो. नक्कीच 7 ते 8 पावलांचा रणअप आहे मित्रांनो. जोर जो आहे तो खांद्यांमध्ये आणि जादू आहे ती बोटांमध्ये. या पद्धतीची गोलंदाजी करण्यासाठी रुपेश भाबी ओळखला जातो. त्याच दरम्यान आपण पाहिलं तर पहिली स्वैराच्या स्वरूपात धाव आली आहे. पुन्हा एकदा त्याच पद्धतीचा चेंडू, पण यावेळेस मात्र बॅट्समनच्या रीच मध्ये होता. चेंडू निर्धाव जातोय. धावसंख्येत कोणतीही वाढ होते, धावसंख्या स्थिरावली आहे ती 1 वर. 1 रन स्कोरबोर्ड. रुपेश भाबीला नक्कीच चांगलं षटक टाकावं लागेल. त्याला 12 चेंडू आपल्या जबाबदारीने हाताळावे लागतील आणि चांगली गोलंदाजी करून द्यावी लागेल. नक्कीच अफलातून गोलंदाजी, वेगाने नाही तर आपल्या फिरकीच्या जादूवर फलंदाजाला बीट करतोय. आणि यावेळेस मात्र स्लिपच्या भूमिकेत आपण पाहतो राकेशजी चव्हाण. स्लिप मध्ये त्यांनी पहिल्या दिवशी सुद्धा एक सुंदर झेल पकडला होता. असे राकेशजी चव्हाण संघाचे संघमालक. त्याचसोबत आपण पाहतोय संघ कर्णधार विनोद वाटकरे मिडॉनच्या भूमिकेत. क्षेत्ररक्षण सजलंय, वाईडिस कव्हर्स, त्याचसोबत काऊ कॉर्नर. यावेळेस फटका सजलाय, चांगला क्षेत्ररक्षण म्हणता येईल शोएबच्या माध्यमातून. निर्धाव चेंडू, गोलंदाजी चालू रुपेश भाबी यांच्या माध्यमातून. आपण जर पाहिलं ना, तब्बल 1 धाव फलकावर लागली आहे. जो सामना सोपा होता तो सोपा नाही आहे याची जाणीव रुपेश भाबी यांच्या माध्यमातून करून दिली जाते. यावेळेस शॉर्ट पिच चेंडू फलंदाजाच्या स्लॉट मध्ये पाठवलाय. पार्किंग लॉट मध्ये चेंडू सरळ जातोय मिडविकेट सीमारेषा पार. षटकार. जर आपण पाहिलं ना, चांगली गोलंदाजी सुरू होती आणि आपण पाहतो की जसं उकळत्या दुधात साखरेऐवजी मिठाचा खडा पडावा त्या पद्धतीचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू फलंदाजाच्या रीच मध्ये सरळ फेकून दिला डीप मिड विकेट सीमारेषा पार. कारण मी म्हणालो होतो मित्रांनो, 2 दिवस एकच वाक्य म्हणतोय, सिक्सर सुप्रीमोचे चेंडू आहेत, बॅटवर आला तर बाहेरच जाणार. नक्कीच खराब गोलंदाजीला माफी नाही आणि त्याच पद्धतीचा चेंडू बघायला मिळाला. फलंदाज जितेंद्र कडूच्या माध्यमातून एक लांब लचक षटकार. यावेळेस मात्र चेंडू तटवलाय वाईडिश कव्हर झोन मध्ये. क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कोणताच प्रयत्न होत नाहीये. 8 धाव फलकावर लागल्यात. जी चांगली गोलंदाजी सुरू होती ना मित्रांनो, त्या चांगल्या गोलंदाजीवर रोख लावण्याचं काम मात्र जितेंद्र कडूच्या माध्यमातून बघायला मिळालंय. त्याच दरम्यान आपण पाहतो यापुढील होणारा सामना लौकिक स्पोर्ट्स सुरण विपक्ष प्रदीप स्पोर्ट्स साखर. दोन्ही संघांच्या कर्णधारांनी नाणेफेकीसाठी यायचं आहे. जर आपण पाहिलं तर रुपेश भाबीच्या षटकातील शेवटचा चेंडू असेल. फलंदाज निनाद तारेकर, मॅन फ्रॉम पनवेल, फलंदाजी मार्कवर. समोर असेल तो रुपेश भाबी, राईट आर्म ऑफ स्पिनर. यावेळेस फुल टॉस चेंडू, स्ट्रेट जाणारा चेंडू ठोकून दिला लॉंग ऑन सीमारेषा पार. 6 धावांसाठी. मी मगाशी सुद्धा म्हणालो चुकी करू नका, जर चुकी केली तर चुकीला माफी नाही. समोर लोकल नाही तर एक नावाजलेला फलंदाज आहे, चेंडूला ठोकून देतो सरळ सीमारेषा पार. 6 धावांसाठी. नक्कीच 2 षटकार, 2 खराब चेंडू, 2 षटकारांनी धाव फलक पुढे सरसावलंय. 14 धाव फलकावर. आता मात्र येणारे 24 चेंडू 12.00 सरासरीने 48 धावा ठोकाव्या लागतील.
त्याच दरम्यान 14 धावा लागल्यात आणि गोलंदाजी मार्कवर आलाय मॅन फ्रॉम ओम साई सरई चंद्रकांत शेळके उर्फ चंदू, ज्याने फलंदाजी करत एक चांगली फलंदाजी केली होती. लास्ट मोमेंटपर्यंत टिकून राहिला, एक एंड सांभाळून धरला, तो चंदू शेळके आलाय. नक्कीच मित्रांनो, चंदू शेळकेचा फिटनेस या स्पर्धेमधला एक महत्त्वपूर्ण घटक आहे, कारण एक चांगली गोलंदाजी फलंदाजी क्षेत्ररक्षण करू शकतात आपण जर आपला चांगला फिटनेस असेल. कारण हे 40+ क्रिकेट आहे. 40+ क्रिकेटमध्ये बरेचसे खेळाडू हरण्यासाठी जिंकण्यासाठी किंवा प्राइज बनण्यासाठी खेळतात, पण काही खेळाडू आपला फिटनेस मेंटेन करण्यासाठी खेळतात, कारण की एका वयानंतर आपलं बॉडी रिस्पॉन्ड करणं नक्कीच सोडून देतं. त्याच दरम्यान क्रिकेट मात्र असा खेळ नाही मित्रांनो. जर आपण आजकालच्या पिढीला विचारलं तर क्रिकेट इज लाईक अ रिलिजन. क्रिकेट इज लाईक अ रिलिजन इन इंडिया. नक्कीच या धर्माची नक्कीच पूजा केली जाते. आपण पाहिलं या क्रिकेटने भारताला बरेच खेळाडू दिलेत, कारण आपण पाहिलं की 1983ला जेव्हा जो इंडिया विश्वचषक जिंकली त्यानंतर थोडासा क्रेज निर्माण झाला. त्यानंतर सचिन तेंडुलकर हे नक्कीच भारताला एक सापडलेलं एक अनमोल असं हिरा. सचिन रमेश तेंडुलकर त्यांनी क्रिकेटला प्रसिद्धी मिळवून दिली. त्यानंतर आपण पाहिलं तर नवीन नवीन बरेच खेळाडू आले मित्रांनो. त्याच दरम्यान आपण पाहतो यॉर्कर पद्धतीचा चेंडू होता, ब्रह्मास्त्र वापरलंय. यॉर्करचं नाव काढलं तर महेंद्रसिंग धोनीला कसं विसरता येईल, ज्याने भारताला बरीच प्रसिद्धी मिळवून दिली. नक्कीच गोलंदाजाकडे एकच चेंडू होता मित्रांनो, एकच चेंडू होता ज्या चेंडूवर तो वाचू शकतो, आणि त्या चेंडूचा सुद्धा एक फटका त्यांनी शोधून काढला, तो होता महेंद्रसिंग धोनी. त्यानंतर मात्र गोलंदाजाला कर्दनकाळ 200 धावा सुद्धा अपुरे पडतात. असं फटकेबाजी T20 क्रिकेटमध्ये सुरू झाली. त्याच दरम्यान आपण पाहतो वाडी यॉर्कर चेंडूला खोदून मारले, कव्हर सीमारेषा पार, चौकार. नक्कीच मित्रांनो, चांगली फटकेबाजी सुरू आहे. धावफलकावर धावा लागल्या त्या 24 धावा 24 रन्स ऑन स्कोरबोर्ड. चंद्रकांत शेळकेवर मात्र आक्रमण केलं गेले. एक षटकार एक चौकाराच्या माध्यमातून तब्बल 10 धावा त्याच्यावर ठोकल्या गेल्या आहेत. आता मात्र कमबॅक करण्याची संधी, कारण की RC ग्रुप संघाचा विचार केला, चांगला संघ आहे, संघ बांधणी चांगली केलेली आहे. बरेचसे लोकल खेळाडू आहेत या संघामध्ये, कारण की विनोद वाडकरला अभ्यास आहे या खेळाडूंचा. नक्कीच साजेशी बॅटिंग झाली नाही विनोद वाडकरीच्या माध्यमातून. त्याने आपल्या संघाला म्हटलं असेल की तुम्ही गोलंदाजी जीवावर एक सामना जिंकवून द्या, पुढची जबाबदारी नक्कीच माझी असेल. कारण मित्रांनो, दिवस असतो, खेळाडू वाईट नसतो, दिवस खराब असतो. हे मित्रांनो क्रिकेट आहे. कारण तुम्ही एका चांगल्या डिसेंट लेवलला जेव्हा परफॉर्म करताना तेव्हा सगळे खेळाडू चांगलेच असतात, पण ज्या खेळाडूचं नक्कीच थोडंसं नशीब स्ट्रॉंग असतं तो खेळाडू मात्र वरचढ ठरतो. यावेळेस फटका तर फसला, चेंडू नो मॅच झोन मध्ये गेला. विनोद वाडकरचं मिस जजमेंट. फलंदाजाला 2 धावा, धावसंख्या 2 ने धावसंख्या झाली होती 26. स्पेशल 26 ऑन स्कोरबोर्ड. अजूनही 36 धावांची गरज. नक्कीच मोजून क्रिकेट खेळलं जाते, गॅप मध्ये फटके खेळले जातात, कारण की गॅप मधले फटके खेळण्याचा फायदा हा असतो की जर मिस शॉट जरी गेला तरी सुद्धा चेंडू नक्कीच बाद होण्याची शक्यता कमी असते. पॉवर प्लेचा परिपूर्ण फायदा घेताना फलंदाज जितेंद्र कडूच्या बॅट मधून पुन्हा एकदा फटका येतोय, पुन्हा एकदा षटकार जातोय. चंदू शेळकेवर आक्रमण होतच राहिलं. तब्बल 18 धावा खर्च केला चंदू शेळके याने. अजूनही एका चेंडूचा खेळ बाकी. धाव फलकावर धावा लागल्या त्या 32. अजून जिंकण्यासाठी 30 धावांची गरज. अभी तो दिल्ली पास आ गई, अभी तो दिल्ली बहुत पास आ गई. 19 गेंदों में 30 रनों की जरूरत. क्षेत्ररक्षण सजलेलं पाहतोय. स्लिपच्या ताफ्यामध्ये आपण पाहतोय की सुद्धा संघमालक राकेश चव्हाण, त्याचसोबत पॉइंट, त्याचसोबत डीप कव्हर्स, त्याचसोबत कव्हर्स, त्याचसोबत लॉंग ऑन लॉंग ऑफ, मिड विकेट, मिड ऑफ, त्याचसोबत स्क्वेअर लेग. यावेळेस पुन्हा एकदा बॅकवर्ड स्कोर लेग, बॅकवर्ड पॉइंट स्कोर मध्ये स्क्वेअर कटचा फटका. चेंडूचा गवरबाव सीमारेषा पार. महागड षटक. चंदू शेळके नावाला साजेशी कामगिरी करत नाहीये. फलंदाजी झाली पण गोलंदाजी होत नाही. धाव संख्येत 4 ने वाढ. धाव फलकावर धावा लागल्या त्या 36. आता मात्र
त्याच दरम्यान आपण पाहतोय पुन्हा एकदा जबाबदारी खांद्यावर घेण्यासाठी आलाय मॅन फ्रॉम थर्ड रुपेश भावी. फिरकीचा जादूगार 12-18 चेंडू 18 चेंडू 26 धावांची गरज. यापुढील होणारा सामना प्रदीप स्पोर्ट्स साखर विपक्ष लौकिक स्पोर्ट्स सुरण. दोन्ही संघांना विनंती आहे की टॉस साठी यायचं आहे. त्याच दरम्यान आपण पाहतोय झेल सुटला गेलाय. नक्कीच मित्रांनो चांगला खेळ सुरू होता. झेल सुटला गेलाय. त्याच दरम्यान आपण पाहतोय जर आपण झेल सोडलं तर कॅचेस विन द मॅचेस या पद्धतीचं समीकरण चुकतं. या समीकरणामध्ये आपल्याला फिट बसावं लागतं. यावेळेस पुन्हा एकदा फटका फसलाय. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. यावेळेस मात्र कोणतीही चूक करत नाही फलंदाज निनाद तारेकर. बॅक टू दी पवेलियन. नक्कीच आपण पाहतोय आपला संघाचा 12वा खेळाडू निनाद तारेकर यांचा सुपुत्र आहे. नक्कीच नाराज आहे. सक्षम निनाद तारेकर नक्कीच नाराज आहे. त्याला असं वाटत होतं पप्पा 50 मारतील. तो मला म्हणत होता की पप्पा माझे चांगले खेळी करतील पण आता मात्र चांगल्या खेळीनंतर पप्पा मात्र बाद झालेत. 2 षटकार त्यांनी खेचले होते निनाद तारेकर यांनी. काय वाटतं मित्रा तुला? काय नाही, अजून मारायला पाहिजे होते. अजून मारायला पाहिजे होते. अजून मारायला पाहिजे असं बोलतोय आमचं सक्षम. पण ठीक आहे, क्रिकेट आहे मित्रांनो. 2 षटकार खेचले होते. बॉलरला पण जीव असतो मित्रा. बॉलरला पण विकेट हवे असतात. सोळा चेंडू 20 धावांची गरज. त्यावेळेस पुन्हा एकदा ब्लॉकर चेंडू रनआउटचा प्रयत्न आणि थोडासा वाढीश तो बघायला मिळाला. धावसंख्येत एक वाढ. 15 चेंडू आणि 19 धावांची गरज. 14 चेंडू आणि 19 धावा. 14 चेंडू 19 धावांची गरज. 14 बॉल्स 90 रन्स नीडेड. हे 2 चेंडू बरंच काही वरून जातील कारण हे 2 चेंडू चांगले टाकले तर सामन्यात कमबॅक करू शकतात. कारण आपण बघितलं आरसीबी विठ्ठल संघाचा हिशोब केला तर नयन थळी सुद्धा आहे अजून ताफ्यामध्ये. सो नयन थळीच्या माध्यमातून सुद्धा चांगली गोलंदाजी बघायला मिळेल. तत्सव स्वतः कर. पुन्हा एकदा फटका फसलाय. शोएब चेंडू खाली. फलंदाज जितेंद्र गौडो बॅक टू दी पवेलियन. 13 चेंडू 19 धावांची गरज. कुठे सामना होता कुठे येऊन ठेपलाय. नक्कीच सामना हातात होता. रुपेश भाभीने जादू दाखवली आणि फलंदाज जितेंद्र बॅक टू दी पवेलियन. आता मात्र 13 चेंडू 19 धावा. आधुनिक क्रिकेटची परिभाषा वापरली. 3 मोठ्या फटक्यांची गरज. पण समोर जर आपल्या रुपेश भाभी सोबत नयन थळी सारखे गोलंदाज असताना आपल्याला मोठे फटके खेचणं तेवढंच सोपं नाहीये मित्रांनो. त्याच दरम्यान आपण पाहतो लौकिक स्पोर्ट सुरण प्रदीप स्पोर्ट साखर टॉस साठी यायचं आहे. लवकरात लवकर टॉस साठी यायचं आहे. आजच्या दिवसातील दुसरी क्वालिफायरची लढत आपण पाहतोय. लौकिक स्पोर्ट सुरण विपक्ष प्रदीप स्पोर्ट साखर. प्रदीप स्पोर्ट साखर संघाचा विचार केला तर एक धडधाकट संघ आहे. नागवा वॉटर स्पोर्ट साखर क्वार्टर फायनल मध्ये प्रवेश केलेला आहे. पिंड्या पाडेल्याच्या माध्यमातून सुंदर खेळी. त्यासोबत प्रदीप स्पोर्ट साखर
यावेळेस फटका फसलाय पुन्हा एकदा रुपेश भाभी आपल्या आपण पाहतो 12 चेंडू 19 धावांची गरज आहे. त्याच दरम्यान मी म्हणालो होतो गोलंदाजी मार्कवर आलाय मार्क फ्रॉम उरण नयन थळी गोलंदाजी मार्कवर आलाय. 12 चेंडू 19 समीकरण. दोन्ही नवीन फलंदाज उभे आहेत. काय घडणार काय बिघडणार कोण जिंकणार तर कोण हरणार आपण पाहतोय. त्याच दरम्यान नवीन फलंदाज नाना पवार स्ट्राईक नॉन स्ट्राईकवर पाहतोय. नवीन फलंदाज सूर्यकांत उभा आहे. समीकरण तितकं सोपं नाही पण सामना फसलाय. सामना फसल्यानंतर बाहेर काढण्याची गरज. फटका आलाय क्षेत्ररक्षक चेंडू खाली. आपण पाहतोय सलग तिसरा हैदराबाद 2 केले होते. रुपेश भाभीच्या माध्यमातून तिसरा येतोय. नयन थळीच्या माध्यमातून फलंदाज नाना पवार बॅक टू दी पवेलियन. सामना फसलाय मित्रांनो. 11 चेंडू 19 धावांची गरज. आपण पाहिलं तर 11 चेंडूत 19 धावांची गरज आहे. नवीन फलंदाज संदीप तारेकर मॅन फ्रॉम पारगाव पनवेल. वाव व्हाट फॅन्टास्टिक बॉलिंग बाय नयन थळी. आपण पाहतोय मैदानात अलिबागचं क्रीडांगण आहे पण सामना सुरू आहे तो उरणचा गोलंदाज आणि पनवेलचा गोलंदाज. जी रायवलरी कित्येक वर्ष चालत आली ना मित्रांनो उरण विरुद्ध पनवेल ती रायवलरी मैदानात नक्कीच चालू राहते. कारण आपण पाहिलं तर पनवेल आणि उरणने रायगड क्रिकेटला बरेच खेळाडू दिले आणि त्याच खेळाडूंपैकी एक नयन थळी मैदानात आग होतोय. यावेळेस बाईच्या स्वरूपात एक धाव मिळेल. धावांना गती मिळाली आहे. आपण पाहतो मित्रांनो क्रिकेटर्सना हे शब्द माहिती असतील की रन थांबल्यात तर थांबूच राहू द्या. मॅच चालू नाही झाली पाहिजे कारण मॅच चालू झाली की रन येणं थांबत नाही. रन तर आली आहे. आता मात्र नवीन फलंदाज सूर्यकांत आणि बॅटिंग मार्क. यावेळेस लाऊड अपील केलं गेलंय. बॅटची कडा घेऊन चेंडू जातोय सरळ. इट्स अ डॉट बॉल. नक्कीच निर्धाव चेंडू आहे. चौथा डॉट बॉल या षटकातील नयन थळीने मैदानात आग होतली आहे मित्रांनो. 2 चेंडू बाकी. 8 चेंडूंमध्ये 18 धावांची गरज. यावेळेस खराब चेंडू होता पण तटवण्यात अपयशी ठरलाय. क्षेत्ररक्षकाकडून थोडासा मिसजजमेंट झाला पण बॅकअप चांगलं होतं. धावसंख्येत 2 ने वाढ. आता मात्र सामना दूर गेलाय. 12-19 हवे होते. आता मात्र 7 मध्ये 16 हव्यात. जिथे एक फटका दूर होता तिथे मात्र 2 फटके दूर आले. 7 चेंडू 16 धावांची गरज. नक्कीच आपण पाहतो एक आधुनिक स्कोरर आमच्याकडे त्यांच्या माध्यमातून कोणतीच चूक होत नाहीये
असे सिद्धांत पाटील नक्कीच इंजिनियर आहेत पेशाने इंजिनियर आहेत मित्रांनो. ऑटोकॅड इंजिनियर म्हणता येईल. खराब चेंडू दिलं होतं आमंत्रण, दोन्ही हाताने स्वीकारलं चेंडू. डीड मिड विकेट, सीमारेषा पार, षटकार. जी 5 चेंडूत मेहनत केली होती ना ती एका चेंडूने खराब केली आहे. धाव संख्येत 6 आता मात्र 6 चेंडूत 10 धावांची गरज. नक्कीच सूर्यकांतच्या बॅटमधून षटकार आलाय, सामना जवळ आलाय. 6 चेंडूत 10 धावांची गरज. आपण पाहतोय 25 फेब्रुवारी अलिबाग नगरीत PNP चषक पार पडलाय. 4 दिवसानंतर अलिबाग प्रीमियर लीग सुरू होईल. तदनंतर पुढच्या महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दमदार आमदार प्रीमियर लीग सुरू होईल. नक्कीच खेळाडूंसाठी परवडी आहे. तब्बल एका महिन्यात 4 मोठ्या स्पर्धा खेळायचा मान खेळाडूंना मिळतोय. नक्कीच आपण पाहिलं की मागच्या महिन्यात अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी सुद्धा झाली होती. आपण जर अलिबागच्या लीगचा विचार केला तर यावर्षी अलिबाग चॅम्पियन्स ट्रॉफी 30व्या वेळेला वर्सोली संघाने जिंकली. सुमित पत्रेने कर्णधारपद भूषवलं होतं. तदनंतर PNP चषक सुरेश काकाईले वर्सोली संघाने जिंकलं. शिरू विकने कर्णधारपद भूषवलं होतं. नक्कीच वर्सोली नावात नक्कीच यावर्षी थोडंसं लक बघायला मिळते. आपण पाहतोय 6 चेंडू 10 धावांची गरज. गोलंदाजी मध्ये गोलंदाज आलाय. पहिलाच चेंडू लोअर फुलटॉस, चेंडूला ठोकून दिलंय. फ्लिक ऑफ द रेस्ट, चेंडू स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार. ताकद नाही तर नजाकत होती. फटक्याला ढकलून दिलं डीप स्क्वेअर लेग सीमारेषा पार, षटकार. सामना सुटलाय. जी मित्रांनो, जसं एका भरलेल्या फुग्याला पिन मारून हवा काढली जाते ना, त्याप्रमाणे या 2 षटकारांनी या सामन्यातली हवा काढून टाकली. आता मात्र 5 चेंडू 4 धावांची गरज. 5 चेंडू 4 धावा डिफेंड नक्कीच होऊ शकतात, पण यावेळेला प्रेशर फलंदाजावर नाही तर गोलंदाजावर असतं. कारण पहिल्या चेंडूवर षटकार आलाय. फलंदाजाने नजाकत भरा स्ट्रोक खेळलाय आणि आपण जर पाहिलं ना मागच्या षटकात शेवटच्या चेंडूवर षटकार आला. या षटकात पहिल्या चेंडूवर षटकार आला. यावेळेस चांगला चेंडू लावलं बिल गेलंय. फलंदाज बॅक टू दी पवेलियन. नक्कीच आमचे स्कोर कळवतात. कहाणी में ट्विस्ट. 4 चेंडू 4 धावांची गरज. पहिल्या 2 षटकांमध्ये भरघोस हाणामारी केली. त्यानंतर 3ऱ्या षटकात कमबॅक केलं. 4थ्या षटकात सुद्धा कमबॅक केलं आणि 5व्या षटकात हाणामारी झाली. नंतर कमबॅक सुद्धा झाले. 4 चेंडू 4 धावांची गरज. गोलंदाज अप्रेश खोत. नवीन फलंदाज जातोय संतोष म्हात्रे. अ मॅन फ्रॉम ओवळे. रायगड जिल्ह्यात नक्कीच बरेचसे खेळाडू येऊन गेले. त्यांनी नवीन शॉट्स इन्व्हेंट केले, ज्याने मित्रांनो रिव्हर्स शॉट रायगड जिल्ह्याला दाखवला. असा खेळाडू संतोष म्हात्रे. नक्कीच आमचे साथी संबंधाचे काका म्हात्रे कळवतात रिव्हर्स शॉटचे जनक आहेत मित्रांनो. नक्कीच 3 दिवसात आम्हाला रिव्हर्स षटकार बघायला मिळाला नाही. संतोष जोरांच्या माध्यमातून बघायला मिळेल का? म्हणजे आपण लेफ्टीचा वारा बघतोय. 4 चेंडूंमागे 4 धावांची गरज. नक्कीच कार्पेटच्या चेंडू खेळलाय. 1 धाव मिळेल. थोडासा फंबलिंग झालंय, रूपांतर करता येत नाहीये. धाव संख्येत 1ने वाढत. 3 चेंडू 3 धावांची गरज. आता मात्र एका षटकाराशी खेळत असलेला सूर्यकांत मैदानात उभा. 3 चेंडू 3 धावांची गरज. तीन चेंडू 3 धावांची गरज.
खराब चेंडूला टोलवलं. विनोद वाडकरे तैनात. वन बाउंड चेंडू सीमारेषा पार चौकार. अलिबाग अवेंजर संघ सुपर मध्ये दाखल होतोय. अभिनंदन. हार्डलॉक मित्रांनो. आरसी बॉईज अलिबाग चांगला खेळ केला. थोडीशी चूक झाली. थोड्याशा चुका झाल्या. महागात पडल्या आणि फलंदाज अलिबाग अवेंजर्स विजय झाला. तास दरम्यान सामन्याचा मान ऑफ द मॅच ठरतोय. अलिबाग एव्हेंजर्स संघाचा हार्दिक अभिनंदन. सुपर 8 मध्ये आपण दाखल झालात. अंतिम 8 मध्ये दाखल झालात. संतोषजी म्हात्रे आणि त्यांचे सर्व सहकारी यांचा आम्ही हार्दिक आभार व्यक्त करतोय. तुम्ही आपण या स्पर्धेमध्ये भाग घेतलात आणि एक जबरदस्त योगदान मिळालं. सामनावीर आपण पाहूया. सामनावीर पाहतोय आपण. जितेंद्र कडू फलंदाजी गोलंदाजी क्षेत्ररक्षणात चांगली भूमिका पार पाडली. जितेंद्र कडू ठरतोय सामना.